माझे विरोधक सुद्धा सुसंस्कृतिक आहेत, पण ती नवीन चित्रपाल येते 2-4 ही प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर तो अधिकार तुम्हाला आहे, तो अधिकार आम्हाला नाही, तो अधिकार आम्हाला नाही, तो तुम्हाला अधिकार आहे. तो अधिकार तुम्ही आता वापरला पाहिजे. दुःख म्हातारे मिळत नाही, काळ सोकेल, पुढची पिढी बरबाद होईल. आता पुढच्या पिढीसाठी कोण घातक आहे हा खरं तर मोहोळ तालुक्याला नाही महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की ज्या लोकनेत्याची मुलं, खानदानी पाटलाची मुलं, ज्यांनी 17व्या वर्षी 302ची कलम भोगलेली आहेत आणि ज्या त्याच्या बापाला ह्याचा अभिमान आहे, लपडी करण्याचा, मुली नाचवण्याचा माझ्या पोरांना भरपूर अनुभव आहे आणि लहानपणीच केलेल्या लपड्यातून मोठ्या मोठ्या माणसांनी एवढी बाळ त्यांना मुलं झालेली आहेत आणि त्या तुमच्या एवढी झाली आहेत, अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा बाप हा या तालुक्यामध्ये किती सुसंस्कृत पिढी घडवेल. हा विक्षिप्त आणि विकृत मनोवृत्ती असलेला माणूस हा आम्हाला सुसंस्कृतपणा शिकवणार. पुण्यामध्ये बिबटे हे टोळीने संचार करत असल्याचं दिसलंय आणि यामधून बिबट्यांची संख्या किती वाढली आहे हे देखील अधोरेखित होत आहे. 10 चौरस किलोमीटरच्या परिघामध्ये एक बिबट्या अशी संख्या वनविभागानं गृहीत धरली आहे. मात्र जुन्नरमध्ये एकाच वेळेला 3-3 बिबटे दिसत आहेत. त्यामुळे बिबट्यांची संख्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये वाढली हे स्पष्ट झालंय. हेच बिबटे गुजरातच्या वनतारासह विविध राज्यांमधल्या वनक्षेत्रामध्ये कधी स्थलांतरित केले जातील असाही सवाल आहे. उत्तर पुणे जिल्हा हा बिबट्याचा हॉटस्पॉट बनलाय. बिबट्याच्या दहशतीनं ग्रामस्थ भयभीत झाले. या बिबट्यापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांनी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या. शिरूर तालुक्यामधल्या पिंपरखेड गावच्या महिलांनी थेट गळ्यामध्ये टोकदार खिळे असलेला पट्टा घातलाय. बिबट्या प्रामुख्यानं मानेवरती हल्ला करतो. अशा वेळेला शेतामध्ये राबत असताना हा बिबटा आपल्यावरती हल्ला करू नये, आपली शिकार करू नये म्हणून महिलांनी टोकदार खिळे असलेला पट्टा गळ्यात बांधलाय. बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थांना या उपाययोजना करायला लागणं ही खरं तर लाजिरवाणी बाब आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागरिकांवरती आणि पाळीव प्राण्यांवरती बिबटे हल्ले करतायत. कोठारी शिवारामधील शेतकरी बापू निवृत्ती मोरे यांच्या वस्तीवरती रात्रीच्या सुमारास बिबट्यानं 2 पाळीव